मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या नावावर करोडो रुपयांचा चुराडा झाला। क्रीडांगणाच्या अजून दुरावस्था कायम आहे। याबाबतचे वृत्त दैनिक बंधुतामधून प्रसारित केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी क्रीडांगणाची पाहणी केली। अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष देसाई आणि मिरज सुधार समितीच्या सदस्यांशी चर्चा केली। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या पॅव्हिलियनवर झालेल्या कामाची चौकशी केली जाईल आणि यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्त सुनील पवार यांनी दिले। तसेच तात्काळ क्रीडांगणाची स्वच्छता करून क्रीडांगण खेळण्यास उपलब्ध करून दिले जाईल। तसेच मोडकळीस आलेल्या जुन्या पॅव्हिलियनची खोली पाडली जाईल असेही आयुक्तांनी यावेळी सांगितलं। आयुक्तांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदारावर प्रश्नांचा भडीमार केला। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर काम करण्याऐवजी पॅव्हिलियन बांधण्यात कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले। मुळात जो खर्च करण्यात आला त्यातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चौपट किमतीने इथल्या वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे। त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी दिला होता। क्रीडांगणाच्या दुरावस्थेबाबत दैनिक बंधुतामधून वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी क्रीडांगणाची पाहणी करून क्रीडांगण स्वच्छ करून तात्काळ क्रीडांगण खेळण्यास तयार करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पॅव्हिलियनचे बांधकाम करणारा ठेकेदार PR कन्स्ट्रक्शनचे गाडे यांच्यावर आयुक्त सुनील पवार आणि विलास देसाई यांनी प्रश्नांचा भडीमार केला। पॅव्हिलियनवर केलेल्या 3 कोटी 40 लाख कामाची चौकशी करावी। चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील निधी खर्च करू नये। तात्काळ क्रीडांगण खेळण्यास खुले करावे। मोडकळीत झालेली खोली पाडावी, या आमच्या मागण्या होत्या। या सर्व मागण्या आयुक्तांनी मान्य केल्या आहेत असं अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी यावेळी सांगितलं। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, संतोष माने, तानाजीराव भोसले, मिरज सुधार समितीचे तात्या परदेशी, जाहीर मुजावर, आसिफ निपाणीकर हे उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी आम्ही मराठा महासंघामार्फत छत्रपती शिवाजी ग्राउंड मिरज हा विषय घेतला होता। त्यानंतर आपण सर्वांनी या बातम्या मोठ्या प्रमाणात लावल्या, याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार। त्याच्यानंतर काल आम्ही या ठिकाणी पाहणी करून आयुक्तांना फोन केला आणि आयुक्तांनी आम्हाला वेळ दिला। आयुक्तांच्यावर आम्ही अर्धा तास मीटिंग केली आणि आज त्यांचंही मी पहिल्यांदा आभार मानतो की आयुक्त साहेब ताबडतोब आज पाहणी करायला मिरजेमध्ये आले आणि या स्टेडियमची त्यांनी सखोल पाहणी केली। सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं, त्यांच्या पद्धतीनं साहेबांनी त्यांना प्रश्न विचारले आणि साहेबांनी त्यांना मी जे काल मागणी केलेली आहे की पहिले 3 कोटी 40 लाख रुपये कुठे गेले याची साहेबांनी मला चौकशी करायचं आश्वासन आपल्या सर्वांच्या समोर दिलेलं आहे। आणि पुन्हा त्यांचं आता असं म्हणणं आहे की अनेक 3 कोटी निधी आला आहे आणि तो PWDच्या मार्फत आम्ही खर्च करतोय, परंतु आम्ही याच्यातला एकही रुपया खर्च होऊ देत नाही। जोपर्यंत पाठिंब्याच्या झालेल्या कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही हा रुपया एकही खर्च होऊ देणार नाही। आता त्याने आम्हाला काल सांगितलं तर या ठिकाणी 1.5-2 फुटानं मुरुम टाकून माती पसरलेली आहे। पाण्याचं बाष्पीभवन होतं हे मी ऐकलं होतं, परंतु आता मुरुमाचं बाष्पीभवन झालं आणि मुरुम इथला उडून गेला। हे नवीन पद्धतीचा मुरुम मिरजेमध्ये आलेला आहे, हे एक आम्हाला कळालं। आणि आता ही शिवाजी स्टेडियमची भिंत जी आपल्या शिवाजी महाराज रोडची भिंत आहे ही भिंत पाडणार आहेत आणि या ठिकाणी बांधलं ते पण पुन्हा वाया जाणार। मग ह्याला जबाबदार कोण? आम्ही त्यांना आता सांगितले की तात्पुरत्या परिस्थितीत तुम्ही काही करून आम्हाला ग्राउंड चालू करून द्या, चौकशीचा भाग तुम्ही नंतर त्याच्या पॅरलल चालू ठेवा आणि हे जे जुनं स्टेडियम आहे हेही ताबडतोब पाडून टाका आणि त्या ठिकाणी पॅव्हिलियन ते पाडून टाका आणि तिथंही एक चांगलं गेट करा जेणेकरून रात्रीच्या वेळेला इथं दारुडे गांजाडे लोक येणार नाहीत आणि हे तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला ग्राउंड चालू करून द्यायचं आश्वासन आता आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे। आज मिरज येथे शिवाजी स्टेडियमला भेट दिलेली आहे। मराठा महासंघ आणि इतर काही मिरजेतले नागरिक आहेत आणि काही संघटना आहेत, त्यांनी शिवाजी स्टेडियमची दुरावस्था झाल्याबद्दल तक्रार केल्यामुळे आज भेट दिली। भेट दिल्यानंतर पाहणी केली असता इथं गवत वाढलेलं दिसलं, बाकीचा कचरा पण जास्त आहे। बाकीचे जे लोक आहेत ते गेट जे उघडं आहे अक्षर हॉटेलच्या तिथून, अक्षय हॉटेलच्या त्या गेटमधून लोक येत आहेत असं कळालं। त्यानुसार मी आता आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की येत्या शनिवारी जे आमचं स्वच्छता अभियान असणार आहे त्या स्वच्छता अभियानामध्ये शनिवारी येथील सर्व गवत आणि कचरा, संपूर्ण कचरा काढून टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आमचे जे नगर अभियंता आहेत, नगर अभियंत्यांना हे जे इमारत जी मोडकळीस आलेली आहे आणि जिथून जे लोक आत येतात त्या इमारतीची पाडायची मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। येत्या शनिवारपर्यंत ही इमारत पण आपली पाडली जाईल आणि त्या ठिकाणी गेट बसवायची पण कारवाई आपण करतो आहे। दुसरी एक तक्रार होती की ह्या शिवाजी स्टेडियमसाठी पूर्वी 3 कोटी 75 लाखापर्यंत काही निधी मंजूर झाला होता। मी काल ज्यावेळेला निवेदनकर्ते आले होते त्यावेळेला पाहिलं तर 3 कोटी 38 लाखाची ऑर्डर होती, तर त्या ऑर्डरप्रमाणे कामं झालेली नाहीत अशी ती तक्रार होती। त्यामुळे आता मी पहिल्यांदा एक काम करणार की हे जे 3 कोटी 38 लाखाची वर्क ऑर्डर दिलेली आहे त्या वर्क ऑर्डरनुसार किती कामं झालीत आणि किती बिल दिले आणि ॲक्च्युली काम झालं की नाही त्याची तपासणी चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील जर जो कॉन्ट्रॅक्टर, मक्तेदार किंवा कोण जर अधिकारी दोषी असतील
तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रस्तावित केली जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये आता ह्या स्टेडियमची मुख्य अडचण अशी आहे की पाणी या स्टेडियममध्ये साठतं, त्यामुळं मुलांना फुटबॉल खेळायला मिळत नाही. पावसाचं पाणी आणि बाहेरून येणारं जे पाणी, झिरपत येणारं पाणी आहे, तर एक 2.5 कोटीचा निधी आपल्याला यासाठी मंजूर झालेला आहे. पालकमंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ते काम मंजूर केलेलं आहे. ते काम PWD विभागाकडे आहे. PWDने त्याचं इस्टिमेट पण केलेलं आहे. 2,37,00,000ला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. त्या कामामध्ये ह्या ग्राउंडची उंची 0.75 मीटरनं वाढवणे, चारी बाजूला गटर आणि जाळ्या, म्हणजे प्रेक्षक आत येऊ नयेत यासाठी त्या जाळ्या बसवायचं आणि पुढचं एक 10 मीटरची भिंत, असं ते एक इस्टिमेट आहे. ते कलेक्टर ऑफिसला प्रशासकीय मान्यतेसाठी आहे. ते आल्यानंतर PWD मार्फत ते काम सुरू होईल. उर्वरित जे काम आहे, जे भिंत बांधायचे किंवा जे रस्ता रुंदीकरणात भिंत जाते आणि इतर ज्या काही प्रक्रिया आहेत त्यासाठी आपण आमच्या मनपा निधीतून त्यासाठी आम्ही तरतूद करू किंवा इतर योजनेतून करू. आणि दरम्यानच्या कालावधीत हे जे पाणी आहे, हे पाणी जाण्यासाठी किंवा एकत्र करण्यासाठी जे विहीर बांधलेले आहे, त्या विहिरीचा पण समावेश जर PWDच्या अंदाजपत्रकात नसेल तर तो विहीर आम्ही बंदिस्त विहीर, बांधीव विहीर बांधून त्या ठिकाणी आणखीन आता एक पंप आहे. एका पंपाच्या माध्यमातून पावसाळ्यात सगळं पाणी निचरा होणार नाही, त्यामुळे दुसरा एक पंप बसवण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि या दृष्टीनं असे सगळं नियोजन करून हे शिवाजी स्टेडियम कसं सुसज्ज करता येईल आणि मुलांना खेळायला मिळेल या दृष्टीनं आम्ही आता पावलं उचलतो आहे. त्या पद्धतीनं मी परत एकदा याची एक बैठक घेऊन या बाबतीच्या परत एकदा सूचना दिलेल्या आहेत. आज प्रत्यक्ष पाहणी केलेलं आहे. त्यानुसार जे आत्ता शक्य आहे ती कामं आहे, मी स्वच्छतेची, ही इमारत पाडायची आणि तिथं गेट बसवायचं कामं मी युद्धस्तरावर हाती घेतो.